ओके ग्रेट. कसं वाटलं? कशी वाटली मीटिंग? हा अमृता परत बोल, तुझा आवाज ब्रेक झाला. खूप छान होती मीटिंग. छान होती ना. म्हणजे मी छान ह्या संदर्भात म्हणते की तुम्हाला असं वाटलं की ते मीटिंग अटेंड करून की येस आपण स्कॉलरशिप साठी चांगला अभ्यास करूया आणि आपण स्कॉलरशिप मिळवू शकतो, असं वाटलं तुम्हाला? हो मॅम. हो मॅम. ठीक आहे. आता बघा Yes, ma'am. तुमचा कॉलेजचा ग्रेट ग्रेट तुमचा कॉलेजचा अभ्यास आहे, मला कल्पना आहे त्या गोष्टीची. पण आता तुम्हाला अजून थोडस स्वतःवरती ना स्वतःला स्ट्रेच करून टाइम अजून चांगलं मॅनेज करून कमीत कमी ही ऑनलाईन परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉलेज आणि हे स्कॉलरशिप दोघांचा अभ्यास थोडासा मॅनेज करावा लागेल. स्कॉलरशिपचा क्लास आपला आठवड्यातून फक्त 4च वेळा असणार आहे, त्याच्यामुळे 3 दिवस तर तुमचं जे रुटीनचं टायमिंग आहे तसंच चालेल. 4 दिवस थोडं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. बरं चला आता आपण आपला रेग्युलर क्लास फिजिक्सचा चालू करूयात. अच्छा आता मी ना नवीन हे मागवलं बरं का, ते माझं पेन टॅब खराब झालेलं ना, मी नवीन मागवलं जेणेकरून हे ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला त्रास नको व्हायला. आय होप आज एकदम क्लास आपला स्मूथ जाईल. तर लास्ट क्लासमध्ये आपण बिहेवियर ऑफ वायर अंडर इन्क्रीजिंग लोड, वायर वरती जर आपण लोड वाढवत चाललो तर मग ती वायर कसं बिहेव करते, तिच्या इलास्टिसिटी मध्ये कसा चेंज येतो ते आपण बघितलेलं. आणि त्याच्यावरून मग आपण स्ट्रेन एनर्जी पण कॅल्क्युलेट केलेली, त्याचं सूत्र काढलेलं होतं. तर ते क्विकली मी रिवाइज करवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर ना मग आपण स्ट्रेन एनर्जीचे जे सूत्र काढलेलं ना त्याच्यावरचं एखादं गणित सोडवूयात. ठीक आहे, एखादं न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. मुलांनो तसं तर मी सगळ्यांनाच सांगते, म्हणजे नेहमीच सांगत असते, परत एकदा जस्ट अजून आठवण करून देते. प्लीज तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या एकदम मोकळे राहा. एकदम काही पण बोलायचं असेल तर संकोच नका बाळगू. आणि काही पण डाऊट असला, अभ्यासाचा डाऊट असेल तो विचारू शकता. इकडचं तिकडचं वाटलं की हा हे मी मॅमला विचारू शकते, ते पण तुम्ही विचारू शकता. पण आपली जी क्लास आहे ना ही ऑनलाईन क्लासमध्ये बघा माहितीये, तुम्ही माझ्याशी बोलत राहाल ना तर तुम्हाला मजा येईल, नाहीतर झोप येईल. कारण मी प्रत्यक्षामध्ये तुमच्या समोर नाही. शाळेमध्ये कसं असतं, टीचर प्रत्यक्षात पण समोर असते आणि आसपास गप्पा मारायला आपले क्लासमेट्स पण असतात. आता इथे तसं नाहीये ना, त्याच्यामुळे मी एकमेवच व्यक्ती ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता. त्याच्यामुळे माझ्याशी संवाद साधा, जेणेकरून आपला क्लास अजून इंटरेस्टिंग होईल. नाहीतरी तसं पण बऱ्याच मुलांना फिजिक्स सब्जेक्ट अवघड वाटतो, समजत नाही त्यांना, झोप येते. आपलं पण तसं नको व्हायला. ठीक आहे, ते थांबा आता मी स्क्रीन शेअर करते पुस्तक तुमचं. ओके, माझं पुस्तक दिसते? नाही मॅम. नाही दिसत आहे. कॅमेरा ऑफ करून बघते जरा. तसं तर नेटवर्क इश्यू नाही दाखवते आज. आता दिसते पुस्तक? नाही मॅम. असं दिसत का नाहीये? दिसतंय आता मॅम. दिसतंय? मॅम. दिसतंय मॅम. ओके ठीक आहे बेटा. चला हे बघ, तर हे आपण लास्ट टाइम जे आहे ना स्ट्रेन एनर्जी काढलेलं होतं, हे सूत्र सोडून बघितलेलं होतं. हे बल्क मॉड्युलस वगैरे झालेलं आपलं. हा हे बघितलेलं लास्ट टाइम की पहिल्यांदा वायर आपण जसं जसं स्ट्रेस वाढवतोय, म्हणजे तिच्यावरती लोड वाढवतोय, तसं तसं ती तिची लांबी वाढत 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 जाते.
एका पॉइंटला काय होतं, वायरमध्ये परमनंट सेट येतो. म्हणजे वायर आता लोड काढून घेतला तरी तिची आधीची लेंथ जेवढी होती तेवढी होत नाही, त्याच्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा लांब परमनंटच राहते, ज्याला आपण सेट म्हणतो. वायरमध्ये हा परमनंट काय आला, सेट आला. आणि पण तरी पण अजून वायर इलास्टिकच आहे, तिची इलास्टिसिटी म्हणजे तिची स्ट्रेच होण्याची क्षमता अजून गेलेली नाहीये. मग अशी वाली वायर परत आपण घेऊन एक्सपेरिमेंट तिच्या बरोबर सेम टू सेम एक्सपेरिमेंट केला की आपण लोड वाढवत 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 चाललोय. मग एका पॉइंट पर्यंत परत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजे जो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन होते. पण परत आणखी लोड वाढवला की आता वायर स्वतःहून आपोआप लांबत जाते. थोडासा लोड वाढवला तरी वायर जास्त लांबते. आणि तुम्ही बघू शकता आधी स्ट्रेट चाललीये आणि नंतर आडवी चालली, ह्याचा अर्थ काय कळतोय ना तुम्हाला, आपण लोड वाढवत चाललोय आणि वायरची लांबी, लोड कमी वाढवलाय पण लांबी जास्त वाढते वायरची, आणि एका पॉइंटला मग वायर तुटून जाते. म्हणून नाव दिलेलं फ्रॅक्चर पॉइंट. ठीक आहे. आणि ते यूज करून आपण मग गेल्या क्लासमध्ये हे वालं सूत्र काढलेलं, इफ यू रिमेंबर. हे खूप महत्वाचं सूत्र आहे मुलांनो. हे बघा, हे स्ट्रेस वाले जे सूत्र आहे ना, हे बघा, हे जे एक्सप्रेशन डब्ल्यू वर्क डन आणि वर्क डनच एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं हे आपण बघितलेलं होतं. आणि हे जे आपल्याला सूत्र मिळालेलं होतं, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, हे सूत्र खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये गणित सोडवायला येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. तर ह्या सूत्रावरती आधारित एक गणित आपण बघूयात, एक्सरसाइज मध्ये आहे का ते सोडवूया आणि मग पुढचा टॉपिक बघूया. ठीक आहे. मग झालं, मग आपला चॅप्टर आता थोडासाच राहिलाय हा. ऍक्च्युली ना थोडा आधी पण झाला असता आपला हा चॅप्टर, बट ठीक आहे, आता मध्ये थोडस प्रॉब्लेम आपला झाला. एवढा तसा नाही फरक पडलाय, पण थोडा फरक तर पडलाय. चला एक्सरसाइज मध्ये बघूयात. दिसते का तुम्हाला, दिसते का मला सांगा मुलांनो. स्ट्रेन एनर्जी वरती क्वेश्चन एखादा सॉल्ड एक्झाम्पल मध्येच असेल. हा, हे बघा, कॅल्क्युलेट वर्क डन इन स्ट्रेचिंग अ वायर of length 2 meter and cross sectional area this when a load of 100 Newton is slowly applied to its free end. Young's modulus पण दिलाय. चला ह्याला आपण मी कॉपी करून घेते. आन्सर हे एवढं आहे, येते का चेक करूयात आपण. चला तुम्ही पण मला हेल्प करणार आहात. आणि हो, आज मी एक नवीन गोष्ट करायचं ठरवलंय तुमच्या बरोबर, कारण तुम्ही काय करताय मला काहीच कल्पना नसते. म्हणून काय करणार आहे मी, आता हे जे गणित मी सोडवते ना, माझं गणित सोडवून झाल्यावर मी तुम्हाला 2 मिनिटं देईल, बरोबर 2 मिनिटं देईल गणित कॉपी करायला. ते गणित कॉपी करायचं आणि गणित कॉपी करून झाल्यावरती कॅमेरा ऑन करून फक्त काही सेकंड आधी कॅमेऱ्याच्या समोर मला वही दाखवायची की मॅम मी कॉपी केले म्हणून. दॅट्स इट. म्हणजे मला कळेल की खरंच तुम्ही कॉपी केलेलं आहे. आणि मग पुढच्या पार्ट वरती मी जाईल. ठीक आहे. म्हणजे मला तुमच्या पण रिस्पॉन्स हवा. येस कोमल, बोल बेटा. कोमल तू हँड रेज केलाय, बोल कोमल बोल. अच्छा, चुकून हँड रेज केलेला का. अच्छा मुलांना स्क्रीन दिसते, व्हाईट बोर्ड दिसतोय. नो मॅम. अच्छा काही सेकंड नो थांबा, मॅम. दिसते दिसते मॅम. दिसते. ठीक आहे, ग्रेट. तर मग मी माझे ना व्हॉट्सअप बंद करते, मग कदाचित स्क्रीन एवढी लॅग नाही करणार.
मुलांनो माझा आवाज येतोय? येतोय मॅम. अच्छा ठीक आहे. ते माझा ना अचानक आय डोंट नो हे अपडेट घेतल्यापासून ना आपोआपच माईकचं तिथे दाखवतं युअर माईक इजंट वर्किंग. मग ते परत मीटिंग रिलोड करावी लागते आणि मग तो चालू होतो. बट ठीक आहे चला काय हरकत नाही. अच्छा आता ना तो जो कोणी विद्यार्थी होता ना, माझा आवाज येतोय? हो येतोय मॅम. मॅम. यस मॅम. अच्छा कारण ते परत नोटिफिकेशन दाखवत होतं युअर माईक इज ऑफ ड्यू टू साईज ऑफ कॉल. बरं आता ते कोमल नावाने ज्या कोणी विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आता तो नाहीये. बट जस्ट एक तुम्हाला माहिती म्हणून सांगते मुलांनो, असं जे मिसबिहेव करतील ना मुलं, म्हणजे तुम्ही नाही म्हणते मी, पण जस्ट तुम्हाला पण माहिती असावं की त्यांना ना मीटिंग मधून आपण सरळ काढून टाकू. वी डोंट वॉन्ट टू वेस्ट आवर टाइम. ठीक आहे. अच्छा आता ना मी दुसऱ्या स्क्रीनवर असणार आहे. आपण गणित सोडवतोय ना, सो अचानक जर माझा माईक बंद झाला तर मला सांगा मॅम आवाज नाही येते म्हणून. ठीक आहे. ठीक आहे. ओके मॅम. हा प्लीज माझ्याशी बोलत राहा. ठीक आहे. आता व्हाईट बोर्ड दिसेल तुम्हाला. व्हाईट बोर्ड दिसतोय? नाही मॅम. अच्छा ठीक आहे. काही हो सेकंड मॅम. दिसतोय ना आता? ठीक आहे. चला तर आता आपलं पुस्तकामध्ये बघा आपलं सूत्र काय होतं. स्ट्रेन एनर्जीचं आपलं सूत्र काय होतं बघा बरं. लवकर सांगा काय आहे आपलं सूत्र स्ट्रेन एनर्जीचं. आताच जस्ट आपण बघितलं. मागे बघून जाऊन बघा पुस्तकामध्ये. वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. त्याच्यानंतर बघा यंग्स मॉड्युलसच्या पण स्वरूपामध्ये आपण काढलेलं आहे. वर्क डन आणि स्ट्रेन एनर्जी दोन्ही सेमच असतं मुलांनो, कारण वर्क डन जे आहे हेच आधी एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेलं असतं. माहितीये ना, कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज एनर्जी. म्हणून आपण एनर्जी आणि वर्क दोन्ही समान मानतो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट साठी. तर चला आधी आपण ना काय काय दिले ते लिहूयात. तर आधी आपण लिहूया आपला डेटा. काय काय दिलंय? कॅल्क्युलेट वर्क डन इन स्ट्रेचिंग स्टील वायर ऑफ लेंथ 2 मीटर अँड क्रॉस सेक्शनल एरिया. तर लेंथ ऑफ द वायर म्हणजे आपण ह्याला कॅपिटल एल घेऊयात. ओरिजिनल किती लेंथ आहे ती कॅपिटल एल घेऊया. ती किती दिलेली आहे? 2 मीटर. ठीक आहे. एरिया दिलेला आहे. ऑलरेडी डायरेक्ट एरियाच दिलाय, ते चांगली गोष्ट आहे. आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाहीये. हो पण तुम्हाला एक गोष्ट बघावी लागेल मुलांनो, जो एरिया दिलाय तो मिलीमीटर स्क्वेअर मध्ये दिलाय. 0.0225 मिलीमीटर स्क्वेअर. अच्छा मला एक गोष्ट सांगा, मिलीमीटरचं एका मिलीमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? मॅम 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करावं लागेल. येस. आता इथे 10⁻�6 का ऍक्च्युअल मध्ये बघा 1 मीटर हे आपलं 1000 मीटर असतं, 1000 मिलीमीटर असतं, राईट. मग ह्याच्या उलटा आपण ज्यावेळी करतो मिलीमीटरचं मीटर मध्ये करतो तर हे मल्टिप्लाय बाय 1000 न करता आपण डिवाइड बाय 1000 करतो. म्हणजे आपण घेतो 10⁻³ तर आता इथे मिलीमीटरचा स्क्वेअर, तर इथे 2 वेळा आपल्याला काय घ्यावं लागेल? 10⁻³ आणि 10⁻³ राईट. मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आयडेंटिटीजचे जे म्हणजे हे घातांकाचे नियम जे तुम्ही 10वीला शिकलेला लोअर क्लासेसमध्ये, हे दोघांचा पाया समान असेल तर आपण काय करतो? घातांक जे असतात त्यांची बेरीज करतो. आठवतंय ना? हे घातांक वगैरे हे सगळे शब्द आठवतात ना तुम्हाला? तुम्ही सगळे मराठी मीडियमचेच आहात ना? जे इंग्लिश मीडियमचे त्यांना आठवण करून देते. इंडायसिस जे आपण शिकलेलो, इफ द बेस इज सेम वी ऍड ऑन द पॉवर्स. यू रिमेंबर राईट? भावेश, यू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम राईट? Bhavish, you are from English medium, right? So here we will get 0.0225 into 10⁻⁻6 meter square.
त्याला कन्वर्ट केलं आपण. आता पुढे वेन अ लोड ऑफ 100 न्यूटन वेन अ लोड ऑफ 100 न्यूटन इज स्लोली अप्लाइड, म्हणजे लोड म्हणजेच आपल्याला फोर्स दिला, आपण त्या वायरवर किती फोर्स लावतोय, राईट. सो विच इज 100 न्यूटन. हे न्यूटन वरनं पण कळते की हा आपला फोर्स आहे. लोड नाव जरी दिलं असलं तरी तो काय फोर्स आहे. सो 100 न्यूटन स्लोली अप्लाइड टू इट सेम. यंग्स मॉड्युलस वाय पण दिलेलं आहे. I इज इक्वल टू 2. अच्छा, हे इथे कॉपी पेस्ट करताना 1011 झाल्या, बट इट इज 10 raised to power 11. So 2 into 10 raised to power 11 Newton per meter square. Okay, so to find, you people can copy along with me. ठीक आहे, माझ्या बरोबरच कॉपी करा, कारण मी तसं पण स्लोच लिहिते. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? टू फाइंड वर्क डन इन स्ट्रेचिंग द वायर. वायरला खेचताना किती वर्क झालं ते कॅल्क्युलेट करायचंय. सो डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं, राईट. थांबा, आता ना मी माझी फुल स्क्रीन शेअर करते. म्हणजे मी स्विच करताना इकडून तिकडे तुम्हाला दिसेल. भावेश, यू हॅवंट रिप्लाइड. आर यू अटेंडिंग द क्लास? Yes, ma'am. Ha, so you are from English medium. No, I asked you, but I couldn't get any reply. You were there in English medium, no, in 10th standard. That is what I was asking, Havish. Again, you are not replying. Yeah. Okay, ठीक है, fine. Krishna, All right. Krishna Patil, you want to say something? Chalo. So now my screen is visible to you. So see which formula we are going to use. तर इथे बघा दिसतो यंग्स मॉड्युलसच्या फॉर्म मध्ये ऑलरेडीच आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कॅन यू सी दिस? वर्क डन मध्ये हाफ वाय, याच्यामध्ये यंग्स मॉड्युलस ऑलरेडी आहे. ए एरिया, लेंथ वाय ए एल अपॉन कॅपिटल, इथे लेंथ इंटू लेंथ, लेंथचा स्क्वेअर. अच्छा, आता इथे ना काय मिसिंग आहे जे आपल्याला पाहिजे आहे पण इथे दिसत नाहीये आपल्याला. वर्क डन काढायचंय आपल्याकडे. यंग्स मॉड्युलस आहे, एरिया आहे, फोर्स पण आहे आपल्याकडे, पण लेंथ मध्ये चेंज किती आलाय? स्मॉल एल आपल्याकडे नाही दिसत आहे. सो आहे तीच इन्फॉर्मेशन घेऊन फॉर्म्युलाला रोटेट करून, फॉर्म्युलाला चेंज करून आपल्याला आन्सर काढायचंय. सो कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? सांगा लवकर मला. कोणता फॉर्म्युला वापरणार? हाफ वाय ए एल अपॉन कॅपिटल एल. सो हाफ एफ एल, पण हा पण एक फॉर्म्युला. चला इथे परत या माघारी. Calculate the work done in a stretching a steel wire of length 2 meter and cross sectional area this one. When a load of 100 Newton is slowly applied to its free end, Young's modulus दिलेला आहे. ठीक आहे. आता इथे ना हे नाही दिले मुलांना, काय म्हणतात आपल्याला, स्मॉल एल नाही दिलेला आहे. स्मॉल एल नाही दिलाय तर मग कसं वापरणार सांगा लवकर मला. तर फॉर्म्युला ह्याला कसा यूज करणार आपण? तुम्ही हे सॉल्व्ह केलं असेल. मॅम हा सांग बेटा. मॅम जो वर्क डन इज इक्वल टू हाफ इंटू फोर्स इंटू एक्सटेंशन आहे ना, तो फॉर्म्युला आपण यूज करू मॅम. हा, तर फोर्स ठीक आहे, पण एक्सटेन्शन काढण्यासाठीच इथे आपल्याला काय नाही दिलेलं आहे त्यांनी. लेंथ कितीने वाढली, म्हणजे ओरिजिनल लेंथ 2 मीटर आहे, पण फोर्स लावल्यामुळे लेंथ किती वाढली, म्हणजे स्मॉल एल नाही दिलाय आपल्याला. मग काय करायचं? हे बघ, लोड तर दिलाय, फोर्स किती अप्लाय केला आपण, पण एक्सटेन्शन म्हणजे ते छोटावाला एल तो नाही दिलेला आहे. मग तो छोटावाला एल कसा काढायचा? छोट्यावाला एल शी रिलेटेड आता बघा लांबी वाढते, दॅट मीन्स इट इज रिलेटेड टू टेन्साईल स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेंथ.
सो मागे जाऊन आपण बघूया जो टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन आपण वापरलेलं त्याच्यामधून आपल्याला काय क्लू मिळतोय का. सी आय एम एक्सप्लेनिंग यू. आपण आता दिसतंय तुम्हाला इथे यंग्स मॉड्युलस दिलाय, फोर्स दिलाय, लेंथ दिलीय. कॅन यू सी यंग्स मॉड्युलसचा हे आपला जो हा फॉर्म्युला होता, कशाचा फॉर्म्युला आहे हा. यंग्स मॉड्युलस काढण्यासाठीचा टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन इज फॉर्म्युला फॉर यंग्स मॉड्युलस, राईट. सो यंग्स मॉड्युलस यूज करून आपल्याकडे यंग्स मॉड्युलस आहे, एफ आहे, कॅपिटल एल आहे, एरिया पण आहे, ह्याच्यामध्ये मग स्मॉल एल मिसिंग आहे. सो वी कॅन फाइंड आउट स्मॉल एल बाय युझिंग दिस फॉर्म्युला फर्स्ट. आणि मग बेटा तू जे बोललास ते एकदम करेक्ट, तो वाला फॉर्म्युला आपण डायरेक्टली वापरू शकलो. सो व्हॉट आय एम डुईंग, आय एम रायटिंग बोथ द फॉर्म्युलाज हिअर. दिस एफ एल अपॉन एल यंग्स मॉड्युलस साठी. बघा नीट बघा आता. y इज इक्वल टू काय होतं आपलं कॅपिटल एफ एल, राईट. एफ एल अपॉन ए एल. आणि डब्ल्यू चा फॉर्म्युला काय होता, हाफ इंटू लोड इंटू फोर्स एक्सटेंशन. इंटू एक्सटेंशन. येस, एफ एल लोड म्हणजेच फोर्स इंटू एल स्मॉल एल, करेक्ट. आता मी काय करते ना, आधी वाय काढत बसा मग डब्ल्यू काढत बसा असं न करता, सी व्हॉट आय एम गोइंग टू डू, हा स्मॉल एल ह्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सो सोल्युशन मध्ये बघा आता मी काय करते. आय एम रायटिंग दिस फॉर्म्युला y इज इक्वल टू एफ एल अपॉन एल ला तिकडे पाठवा, राईट, आणि वाय ला इकडे घ्या. सो एफ एल अपॉन ए वाय इझी. आता ही एल ची व्हॅल्यू तिकडे सबस्टिट्यूट करूया डब्ल्यू मध्ये. सो हाफ एफ आणि एल ची व्हॅल्यू काय आली, एल ची व्हॅल्यू ही एफ एल अपॉन ए वाय. सो आता ह्याचा पुढचा पार्ट तुम्ही करा. सगळ्या किमती तुमच्याकडे आहेत, फक्त किंमत ठेवून याला सोडवायचंय. चला लवकर सोडवा. हा, कोणी काही बोललं का, मला आवाज आला. मॅम जे एक्सटेन्शन आहे का ते अप्रॉक्स 0.44 असं काहीतरी येतंय मॅम. अच्छा, ते इंडिव्हिज्युअली काढलं तरी चालेल बेटा. इंडिव्हिज्युअली ते नाही काढलं तरी बघ, ह्याच्यामध्ये डिरेक्टली व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून आपल्याला तर वर्क काढायचंय, ते काढू शकतो तू. ते स्मॉल एल पण सेपरेट काढलंय ते पण चालेल, पण मला फायनल ठीक आहे तू तसं करून आन्सर काढ. बाकीचे मुलं ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढा आणि मला फायनल आन्सर सांगा. जे आपल्या पुस्तकामध्ये हे फायनल आन्सर दिले ते तुमचं तेवढं आन्सर खरं खरं येते का. अच्छा थांबा, तुम्ही लिहित असाल ना, हे लिहून घ्या आणि पटकन सॉल्व्ह करा. इथे वाय आहे. मॅम सेम तसंच उत्तर येते मॅम. पुस्तकामध्ये दिलंय. हो मॅम. ओके ग्रेट, ठीक आहे. बाकीच्यांनी पण ट्राय करा. मी आता आपण जे लिहून काढताय ना मुलांना, माझं बघूनच लिहिताय, थोडंफार तुम्ही सॉल्व्ह करताय, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे फोटो ग्रुपमध्ये टाकायला, कारण मला तुमची नोटबुक अशी नाही दिसणार ना. ग्रुपमध्ये मी बघेल तुमच्या नोटबुकचा फोटो, की नोटबुकमध्ये तुम्ही किती व्यवस्थित सॉल्व्ह केले ते. ओके मॅम. झालं कोणाकोणाचं झालं सॉल्व्ह करून. ज्याचं सॉल्व्ह करून झाले पटकन फोटो क्लिक करून ग्रुपमध्ये टाका.
ओमचं झालंय. ओके. हा, ज्यांचे सॉल्व्ह करून झाले पटकन फोटो क्लिक करून ग्रुपमध्ये, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून द्या. अच्छा, सांगा मुलांना, मला थांबा मी स्टॉप शेअर करू का? हा, ज्यांचं लिहून झालं, कॉपी करून झालंय आणि सॉल्व्ह करून झालंय अशा मुलांनी हात वर करा. हा, मी सगळ्यांचे हँड खाली केलेत. आता परत तुम्ही हँड रेज करा. ज्यांचं लिहून पण झालं कॉपी करून बोर्डवरचं आणि सॉल्व्ह पण करून झाले, कॅल्क्युलेशन्स पण करून झाले, अशांनी हँड रेज करा. अच्छा, ठीक आहे बेटा. ओम फोटो टाक ग्रुपमध्ये. आणखी कोणाचं नाही झालं? फक्त ओमचंच झालंय. चला ठीक आहे, आता आपण नेक्स्ट ज्यांचे झाले टाका ग्रुपमध्ये फोटो. नेक्स्ट पार्ट कडे आपण आता जाऊयात. मुलांना मी माझा कॅमेरा ऑन करतेय. बिकॉज कॅमेरा ऑफ ठेवून क्लास घ्यायला मला स्वतःला चांगलं नाही वाटत की कोण ना मी तुम्हाला दिसते ना तुम्ही मला दिसता. लाईक भिंती असल्यासारखं पुढं, ऍटलिस्ट मी तरी तुम्हाला दिसावी. पण मधून जर आवाज ब्रेक झाली तर मग मला सांगा, ठीक आहे? पुस्तक दिसतंय? पुस्तक दिसायला लागलं की मला सांगा. हो मॅम. दिसते? दिसते. चला, आता आपण धड्याच्या एकदम ऑलमोस्ट लास्टला आलोय. नेक्स्ट आहे हार्डनेस. हार्डनेसचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहितीये. काय आहे सांगा मराठीत हार्डनेसला काय म्हणतात? हा, आवाज ब्रेक झाला बेटा, परत बोल. कठोरपणा. हा, कठोरपणा. राईट. आपण गणिताला पण म्हणतो अरे किती हार्ड आहे. हार्ड म्हणजे कठीण, कठोर. तर इथे हार्डनेसचा अर्थ काय? कडकपणा, वस्तूचा कडकपणा. म्हणून बघा इथे इझी दिले. हार्डनेस इज द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल विच एनेबल्स इट टू रेजिस्ट प्लास्टिक डिफॉर्मेशन. प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे प्लास्टिक बॉडी काय असतं आपण बघितलेलं, आठवते ना? प्लास्टिक बॉडी म्हणजे ती बॉडी जिच्यावरती तुम्ही फोर्स अप्लाय केला. फोर्स लावल्यामुळे त्या बॉडीचा शेप बदलला, पण तुम्ही फोर्स काढून घेतला तरी पण बॉडीचा शेप तो बदललेलाच राहिला, परत ती तिच्या ओरिजिनल शेपवर नाही आली. त्या बॉडीला आपण काय म्हणतो? परफेक्टली प्लास्टिक बॉडी म्हणतो, राईट? मग हार्डनेस एकदम त्याच्या उलटे. हार्डनेस काय करते? बॉडीला तिचा आकार बदलूच नाही देत, ठीक आहे? तर बघा, हार्ड मटेरियल्स हॅव ब्रिटल डक्टिलिटी अँड दे आर ब्रिटल टू सम एक्सटेंट. ब्रिटल म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो ठिसूळ. म्हणजे तुम्ही त्याच्यावर थोडंसं बल लावलं ना त्याचा चुरा होतो किंवा त्याला अशा क्रॅक्स येतात, कळतंय? द टर्म हार्डनेस ऑल्सो रेफर्स टू स्टिफनेस ऑर रेजिस्टन्स टू बेंडिंग. म्हणजे आपण त्याला वाकवायचंय पण ते काय वाकतच नाहीये. वाकायच्या ऐवजी ते तुटून गेलं. जसं की आता हार्ड मग वस्तू कोणकोणत्या आहेत सांगा बरं. मी आता जसं वर्णन करते त्यानुसार कुठकुठल्या वस्तू ज्या आहेत त्या ब्रिटल आहेत. हे तुम्ही 10वीला 9वीला धातू अधातूंच्या प्रॉपर्टीज बघताना ना, अधातूंच्या गुणधर्मांमध्ये हे ऑलरेडी केलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स मध्ये हे ऑलरेडी केलेलं आहे. सांगा मला उदाहरणं द्या, कोणत्या कोणत्या वस्तू ब्रिटल असतात? ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात. लवकर लवकर. माझा आवाज येतो मुलांनो? येस मॅम. हा, सांगा ना मग मला कोणत्या वस्तू ब्रिटल असतात? ठिसूळ. ठिसूळ म्हणजे आपण बल लावलं ना त्यांना लांबतात ना वाकतात, तुटूनच जातात सरळ. अशा कोणकोणत्या वस्तू? तुटणाऱ्या वस्तू रे बल लावल्यावर. आता एवढं एवढं तर चांगलं मी एक्सप्लेन केलंय. उदाहरण शोधायचंय फक्त, लोखंड सांगा. वगैरे. हा बेटा, काय? परत बोल.
परत बोल ना, मला नाही ऐकायला आलं काय म्हणालास तू. अच्छा, बाकीच्यांनी सांगा लवकर, लवकर सांगा मला. काच, काच, लाकूड, अजून दगड, पातळ आपल्या दगडाची चीप, दगडापासूनच बनवलेल्या आपल्या लाद्या, अजून कितीतरी एक्झाम्पल्स आहेत मुलांना आपल्या आसपास. हा, दगड, हा, राईट राईट. तर बघा, it is the property of a material which gives its ability to resist permanent deformation with a load when applied to it. म्हणजे त्याला परमनंटली त्याचा शेप बदलायला ती अलाव नाही करत. ती ही वस्तूचा हा गुणधर्म आहे हार्डनेसचा. द ग्रेटर द हार्डनेस, ग्रेटर इज द रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. जेवढं आपण त्याच्यावर फोर्स लावू, म्हणजे वस्तूची जेवढं कठीणपणा असेल तेवढंच आपल्याला ती तिचं डिफॉर्मेशन करायला रेजिस्ट करेल, म्हणजे आपल्याला अडवेल, ती तिला स्वतःच्या साईज मध्ये बदल होऊ देणार नाही. ठीक आहे, आता इथे दिलेले बघा, मोस्ट वेल नोन एक्झाम्पल्स ऑफ हार्ड मटेरियल्स इज अ डायमंड. डायमंड सगळ्यात कठीण. तुम्हाला माहितीये ना मुलांना, डायमंडला कसं तोडतात माहिती तुम्हाला? डायमंड लवकर तुटत नाही. सगळ्यात कठीण पदार्थ जो तोडायला कोणता असेल तर तो डायमंड आहे. आता मला नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही विचार करून सांगा किंवा इकडून तिकडून माहिती काढून सांगा की डायमंडला कट कसं करतात. आणि बघा, डायमंड हा खूप जास्त कठीण असल्यामुळे धातूंना कापण्यासाठी काय वापरतात? इट इज इनक्रेडिबली डिफिकल्ट टू स्क्रॅच अ डायमंड. मेटल विथ व्हेरी लो हार्डनेस इज अल्युमिनियम. सगळ्यात कमी अल्युमिनियमची हार्डनेस आहे आणि सगळ्यात जास्त डायमंडची आहे. बघा, मेटल मध्ये जो अल्युमिनियम आहे, तुम्ही अल्युमिनियम फॉईल बघितली? ती अशी चांदी सारखी दिसते, ती पातळशी शीट, त्याच्यामध्ये जेवण व्रॅप करून देतात, ज्याला आपण अल्युमिनियम फॉईल म्हणतो. हे माहिती आहे ना तुम्हाला? का बरं ती फॉईल बनवली? बिकॉज अल्युमिनियम इज व्हेरी सॉफ्ट. बघा, हार्डनेस ऑफ अ मटेरियल इज डिफरंट फ्रॉम इट्स स्ट्रेंथ अँड टफनेस. त्याच्यापेक्षा हार्डनेस जी आहे ती वेगळी आहे. स्ट्रेंथ वेगळी असते आणि टफनेस वेगळी असते. तर स्ट्रेंथ काय असते आणि टफनेस काय असते त्याचं पण बघा इथे एक्झाम्पल, म्हणजे एक्सप्लेनेशन दिलंय. इफ अ फोर्स अप्लाइड टू अ बॉडी produces deformation in it. Higher the force required for deformation, the stronger is the material, that is material is more strength. म्हणजे वस्तूमध्ये डिफॉर्मेशन होऊ शकते. आपण जेवढा फोर्स लावतोय समजा तरी पण ते होत नाहीये, पण डिफॉर्मेशन मात्र होऊ शकते. वस्तू ब्रेक नाही होते, पण डिफॉर्म पण लवकर नाही होते. बघा, जसं की स्टील हॅज अ हाय स्ट्रेंथ whereas plasticine clay is not strong because it's easily deformed by small force. म्हणजे आपलं क्ले म्हणजे चिनी माती असते ना, तशा टाइप मध्ये, तर तिच्यामध्ये काही स्ट्रेंथ नाहीये, पण स्टील मध्ये खूप स्ट्रेंथ आहे. आणि स्टील बघा मुलांना, स्टीलची स्ट्रेंथ असली तरी पण स्टीलचे आपण पत्रे बनवू शकतो, स्टीलच्या आपण बॅग्स बनवू शकतो. आय होप तुम्हाला अर्थ कळतोय. स्ट्रेंथ म्हणजे जे इझिली तुटत नाही, पण आपण त्याला वाकवू पण शकतो, त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो, पण ते तोडणं, दोन तुकडे करणं त्याचं जसं मुश्किल आहे. पण हार्डनेस मध्ये काय आहे? हार्डनेस मध्ये तुम्ही त्याला वाकवू पण नाही शकत, पाहिजे तसा त्याला आकार पण नाही देऊ शकत. कळते मला तुम्हाला स्ट्रेंथ आणि हार्डनेस मधला फरक? आता टफनेस. टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट फ्रॅक्चरिंग when a force is applied to it. जसे की आता प्लास्टिसिन क्ले इज रिलेटिव्हली टफ. आता क्ले, चिनी मातीचा तुम्ही फ्रॅक्चर नाही करू शकत. चिनी मातीचे जे काही पण आपण बनवलं वस्तू, तर फ्रॅक्चर म्हणजे काय माहितीये? त्याच्यामध्ये भेगा येणं. तर त्या लवकर भेगा नाही येत, कारण ती माती चिकट असते ना, म्हणून ती टफ आहे. कळते? बघा, आपल्याला आधी काय वाटायचं? हार्डनेस, टफनेस हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण फिजिक्स मध्ये हा प्रत्येकाचा मिनिंग चेंज होतोय. सो प्लीज आता तुम्ही काय करा, आपला क्लास संपल्यावरती किंवा
उद्या सकाळी वगैरे कॉलेजला जायच्या आधी हा फक्त एवढा पॅरेग्राफ परत वाचून काढा. इझी आहे पण अजून जास्त क्लिअर होईल. ह्याला परत एकदा वाचून काढा की तिघांमध्ये काय फरक आहे. कदाचित एक्झाम मध्ये तुम्ही किती रीडिंग आतमधून केले, भले हा इझी प्रश्न आहे, पण समजा यांनी विचारलं 1 मार्काला किंवा 2 मार्काला ह्या तिघांमध्ये काय फरक आहे, तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे. अच्छा, बघा आता इथे काय दिले. अ सिंगल मटेरियल मे बी हार्ड, स्ट्रॉंग अँड टफ. उदाहरणार्थ पण दिले. एकच मटेरियल ते हार्ड पण असू शकतं, स्ट्रॉंग पण असू शकतं आणि टफ पण असू शकतं. जसं की बुलेट प्रूफ ग्लास इज हार्ड अँड टफ बट नॉट स्ट्रॉंग. हार्ड आहे, टफ पण आहे, म्हणजे ती लवकर तिच्यावरती क्रॅक्स नाही येणार. हार्ड आहे म्हणजे तिच्या आरपार गोळी जाणार नाही, म्हणून तर ती बुलेट प्रूफ आहे ना. पण स्ट्रॉंग नाहीये. स्ट्रॉंग कशाला आपण म्हटलेलं होतं? स्ट्रॉंग कशाला आपण म्हटलेलं होतं? डिफॉर्म जी आहे ती बघा. हायर इज द फोर्स रिक्वायर्ड फॉर डिफॉर्मेशन, द स्ट्रॉंगर इज द मटेरियल. द स्ट्रेंथ. स्टील हॅज हाय स्ट्रेंथ. म्हणजे जर हातोड्याने तुम्ही तोडायला गेला, कशाने जबरदस्तीने खूप फोर्स लावून तोडायला गेला तर ती तुटेल. मे बी तसाच त्याचा अर्थ आहे, ती स्ट्रॉंग नाहीये. म्हणजे काचच आहे ना शेवटी. स्ट्रॉंग काच किती असून असेल. बुलेट प्रूफ असली तरी ती पण काच आहे. बुलेट पेक्षा पण जास्त फोर्स अप्लाय केल्यावरती ती तुटणार. आता जसं की बघा ड्रिल बिट्स. ड्रिल बिट्स मस्ट बी हार्ड, स्ट्रॉंग अँड टफ फॉर देअर वर्क. ड्रिल मशीनने घर्र करून माहितीये ना होल करतात मुलांना. त्याची गोष्ट चालली ही. अनविल्स आर व्हेरी टफ अँड स्ट्रॉंग बट दे आर नॉट हार्ड. आता हे अनविल्स काय आहे हे तुम्ही जरा सर्च करा आणि तुम्ही मला नेक्स्ट सांगा की काय आहे ते. कोणाला माहिती आहे अनविल्स काय असतं? माझा आवाज येतोय मुलांनो? मुलांनो माझा आवाज येतोय? येस मॅम. हॅलो. येतोय. बर, अनविल्स काय असतं कोणाला माहितीये? हे अनविल्स काय असतं कोणाला माहितीये का? नसेल माहिती तर शोधून मला सांगा. चला नेक्स्ट क्लासमध्ये. आता नाही शोधून माहिती, सांगायचं असेल तर आता पण सांगू शकतो. शोधून सांगा, काही हरकत. आता बघा लास्ट टॉपिक वरती आपण आलोय आपल्या ह्याच्या. हा फ्रिक्शन तुम्हाला ना स्टेट बोर्ड मध्ये बहुतेक नव्हतं. फ्रिक्शन धडा होता तुम्हाला 8वी 9वी 10वी मध्ये मुलांनो. घर्षण, फ्रिक्शन, घर्षण, घर्षण बलाबद्दल होतं तुम्हाला 8वी किंवा 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये. सीबीएसई बोर्ड जो आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटचा बोर्ड, त्यांना 8वीला पूर्ण फ्रिक्शन वर पूर्ण धडा होता. तुम्हाला होता का? होता मॅम. हा, मग सांगा मला फ्रिक्शन काय असतं? मॅम फ्रिक्शन म्हणजे दोन ऑब्जेक्ट्स मधल्या जे मोशन राहतं का, म्हणजे आता हा, बरोबर त्यांच्याबद्दल. सांगते. तर मग दोन ऑब्जेक्ट्स मधल्या मोशनलाच फ्रिक्शन म्हटले गेले. कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांच्यामधल्या आता तसंच काहीतरी. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. तू ट्राय केलंस बेटा. आय रिअली अप्रिशिएट. अजून कोणाला सांगायचंय फ्रिक्शन काय असतं? मॅम आणि ते सॉरी बर का, ते माझं ते अकाउंट ओम नावाचं ते बॅन होऊन गेलं, म्हणून दुसऱ्या व्हॉट्सअप वरनं ओपन केलं आता. अच्छा अच्छा, काही हरकत नाही बेटा. अच्छा, तू ओमच आहेस. हो, मी तेच म्हटलं सरनेम सेम वाटते. अच्छा अच्छा, ठीक आहे, इट्स ओके. तू रिजॉईन झाला तीच चांगली मोठी गोष्ट आहे. अजून कोण सांगेल मला? प्रथमेश. प्रथमेश डिस्कनेक्ट झाला की काय? प्रद्युम, फ्रिक्शन काय असतं ट्राय कर. चल, चुकलं तरी चालेल. आय वॉन्ट एव्हरीवन टू टॉक इन द क्लास. प्रद्युम, फ्रिक्शन काय असतं? प्रद्युम, तुम्हाला ऐकतोयस का बेटा? येस मॅम. हा, सांग ना फ्रिक्शन काय असतं. जेवढं माहिती आहे तेवढं सांग. अच्छा, बरं, ऐका. सगळे जेवढे जण आता आपल्या क्लासमध्ये जॉईन झालेत, म्हणजे 10 मुलं तुम्ही जे आहात, मला आणि प्रेमा मॅमला सोडून,
अचानक मी कोणाला पण विचारेल आता जे मी एक्सप्लेन करते ते, म्हणजे फक्त तुम्हाला मी असं ऐकून रिपीट करायचंय. तर बघा, हा माझा एक हात आहे आणि हा दुसरा हात आहे. दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. रिलेटिव्ह मोशन, एका हाताच्या तुलनेत जर दुसरा हात त्याच्यावर मूव्ह करतोय तर ह्या दोन्ही सरफेस एकमेकांशी घासल्या जातात. का घासल्या जातात? कारण ह्या दोन्हीच्या दोन्ही सरफेस एकदम स्मूथ नाहीयेत. बरोबर आहे? खडबडीत आहे. खडबडीत जागा असल्यामुळे ज्यावेळी त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इरेग्युलर सरफेस, आणि ते वरती जे खडबड आहे त्याला इरेग्युलॅरिटीज म्हणतात. मग त्या इरेग्युलॅरिटीज एकमेकांमध्ये लॉक होतात, म्हणजे अडकतात, आणि त्याच्यामुळे मग घर्षण निर्माण होतं. कळते? त्यालाच आपण काय म्हणतोय? फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स, घर्षण निर्माण झाल्यामुळे काय होतं? वस्तूची जी गती आहे ती स्लो होते. फ्रिक्शनमुळे जे मोशन आहे ते स्लो व्हायला लागतं. त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्शन. राईट? अच्छा, आता मला एक गोष्ट सांगा. मी जे फ्रिक्शनची तुम्हाला आता डेफिनेशन समजवली ती बघूयात किती जणांना समजले आणि किती जणांचं एकदम राईट दिशेमध्ये डोकं चालतंय. स्पोर्ट शूज कोणाकोणाकडे आहेत? कोणाकडे आहेत स्पोर्ट्सचे शूज, जो आपण स्पोर्ट्सला वापरतो, किंवा नॉर्मली कुठले पण शूज कोणाकडे आहेत? शूज तर कॉमन गोष्ट आहे, शूज तर असतील. हा, शूजची जर खालची तुम्ही सरफेस बघितली असली तर ती अशी एकदम खडबडीत बनवलेली असते. तर कोण सांगेल मला का बनवली? एवढी खडबडीत का? आपली नॉर्मल दुसरी चप्पल असते तिची एवढी खडबडीत नसते जेवढी शूजची असते. कोण सांगेल? आणि खास करून जे धावणारे जे स्पोर्ट्समॅन असतात त्यांची तर डेफिनेटली असते. हा, येस भावेश ग्रिप सांग. साठी मॅम. ग्रिप साठी. हा, कशी ग्रिप वाढते? मॅम जेव्हा रनर पळतो ना त्या ग्रिपमुळे ना म्हणजे पाय सटकत नाही आणि पळता नीट येते. हा, आता हे झालं आपलं कॉमन माणसाचं उत्तर. आता तुम्ही फिजिक्सचे स्टुडंट्स आहात. फिजिक्सच्या दृष्टीने विचार करून सेमच उत्तर फिजिक्सच्या भाषेमध्ये द्या बरं. उत्तर बरोबर आहे पण फिजिक्सच्या भाषेत द्यायचं. मॅम त्या ग्रिपमुळे फोर्स जास्ती लागतो. हा, कुठला फोर्स जास्त लागतो? मॅम फ्रिक्शनच. येस, ऍब्सोल्युटली. सी, आता आपली नॉर्मल जो रोड आहे, आपला नॉर्मल जो रोड आहे तो नॉर्मल रोड तसा पण काही स्मूथ नसतो. आपला नॉर्मल रोड असा खडबडीत असतो. आणि आता हे असे शूज पण हे असे खडबडीत असल्यावर मग हे काय होतं? एकमेकांमध्ये ह्या खडबडीच, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इरेग्युलॅरिटीज. त्या इरेग्युलॅरिटीज एकमेकांमध्ये काय होतात? लॉक होतात, आणि त्याच्यामुळे फ्रिक्शन वाढतं. आणि फ्रिक्शन वाढल्यामुळे मग त्याला पळताना चांगली ग्रिप मिळते, नाहीतर तो मुलगा स्लिप होऊन जाईल. म्हणून बघा, जमिनीवरती पाणी वगैरे तेल वगैरे पडल्यावर आपण स्लिप का होतो? का बरं स्लिप होतो? आता ही जमीन आहे, राईट? ही जमीन आहे आणि ह्याच्यावरती मग आता एक लेअर कशाचा बनला? पाण्याचा किंवा तेलाचा. आणि मग हे वरतून जरी शूज असले तरी दोघांमध्ये जे फ्रिक्शन होतं ते कमी झालं ना. म्हणून बघा, आपण मशीनचे पार्ट जे एकमेकांमध्ये घासतात, नॉर्मल सायकल जी तुमच्याकडे असते, सायकलला तुम्ही ऑइलिंग का करता? तिथे आपल्याला घर्षण नकोय, तिथे घर्षण कमी करायचंय म्हणून तिथे आपण ऑइलिंग करतोय. इथे पळताना पडू नये म्हणून आपल्याला घर्षण वाढवायचंय, म्हणून आपण इथे काय करतोय? ती सरफेसला आपण काय केलं? खडबडीत जास्त करून टाकलं. इझी, राईट? हा, आता अजून एक लास्ट क्वेश्चन, मग आपण आपल्या टेक्स्टबुकवर माघारी जाऊयात. रेल्वे स्टेशन्सला कोण कोण गेलेलं आहे? कारण गावाला जे मुलं राहतात मोस्टली त्यांचं जास्त रेल्वे स्टेशनची संबंध येत नाही, म्हणून हा प्रश्न विचारला. शहरातल्या मुलांनी तर खूप वेळा रेल्वेने येणं जाणं केलेलं असतं. तर रेल्वेने कोण आलाय गेलाय? कोणी रेल्वेने प्रवास केलेला आहे किंवा स्टेशनवर तरी नक्की गेलाय? अच्छा, ठीक आहे. ओम आहे आणि प्रद्युम आहे. अच्छा, ठीक आहे. आणि अमृता पण आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी पण, भावेश पण आहे. अच्छा, मुकुंद पण आहे, मुकेश पण आहे. हा, खुशी, मुकेशच्या नावाने खुशीने जॉईन केले, तर खुशी पण आहे. तर आता तुम्ही जर बघितलं असेल ना मुलांनो, ब्रिज पण असतो बघा, शिड्या चढून जायला ब्रिज असतो.
आणि त्या ब्रिजच्या एका बाजूला शिड्या असतात आणि एका बाजूला असा सपाट उतारा केलेला असतो आपल्या घसरगुंडी सारखा. मग तो सपाट जो उतारा केलेला असतो ना घसरगुंडी सारखा, त्याला खूप खडबडीत बनवलं जातं. असं का करतात? कोण सांगेल? जेव्हा तिथं लोक चालतील तेव्हा ते घसरू नये म्हणून. हा, एक्झॅक्टली. ऑलरेडी ती वरंगळ आहे, म्हणजे ऑलरेडी खाली त्याचा स्लोप आहे. तसं पण आपण माणूस स्लोप वरून खाली उतरताना पडू शकतो. आणि ट्रेनने जाणारे येणारे जे प्रवासी आहेत ते एकतर पहिली गोष्ट घाईमध्ये असतात वेळेवर ट्रेन पकडायची म्हणून. दुसरी गोष्ट त्यांच्याजवळ जर लगेज असेल, सामान असेल, तर ते सामानाला घेऊन उतरता उतरता इझिली पडायची शक्यता असते. त्याच्यामुळे त्याचा अजून त्याला रफ सरफेस त्याची केली जाते, जेणेकरून फ्रिक्शन वाढावं आणि ती लोक पडू नयेत. तरी पण काही लोक अजून जर काळजी नसेल घेत तरी पण पडतातच, पण तरी पण मिनिमम जेवढं होईल त्याच्यासाठी. ठीक आहे. सो व्हॉट इज फ्रिक्शन? कन्सेप्ट इज क्लिअर. आता ही फ्रिक्शन बद्दल जे तुम्ही ऑलरेडी केलेलं होतं 8वी मध्ये, ते क्विकली मी शॉर्ट मध्ये तुम्हाला रिवाइज करून देते. आपलं जे फ्रिक्शन आहे हे 3 प्रकारचं फ्रिक्शन असतं. एक असतं स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे 2 वस्तू एकमेकांच्या संपर्कामध्ये आहेत, पण त्या दोन्ही वस्तू स्टेशनरी आहेत, म्हणजे स्टॅटिक आहेत, थांबलेले आहेत. मग थांबलेले असल्यामुळे ना ते जे त्याच्या इररेग्युलॅरिटीज आहेत त्यांना लॉक व्हायला खूप चांगला टाइम मिळतो. त्याच्यामुळे ते लॉक एकदम घट्ट झाल्यामुळे थांबलेल्या वस्तूला परत मूव्ह करणं खूप मुश्किल जातं. म्हणजे त्यावेळी थांबलेल्या वस्तूला गतिशील करण्यासाठी जे आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो, तो फोर्स, त्या फ्रिक्शन फोर्स एवढा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल तोपर्यंत ते हलणार नाही ना. मग आपल्याला खूप जास्त फोर्स लावावा लागतो, कारण अडवणारा फ्रिक्शनल फोर्स खूप जास्त आहे. त्या फोर्सला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. थांबलेल्या वस्तूला गतिमान करण्यासाठी जेवढं बल लागतंय किंवा थांबलेली वस्तू गतिशील करण्यासाठी जो आपल्याला रोध निर्माण होतोय, जो अडथळा निर्माण केला जातोय त्या वस्तूद्वारे, त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक फ्रिक्शन. गॉट इट? त्याच्यानंतर ना दुसरं आहे स्लाइडिंग फ्रिक्शन. 2 वस्तू एकमेकांवर ऑलरेडी स्लाइड करतात आहे, जरी स्लाइड करत असला तरी पण त्याच्यामध्ये फ्रिक्शन आहे. ते जे फ्रिक्शन आहे ते दॅट विल बी स्लाइडिंग फ्रिक्शन. आणि तिसऱ्या नंबरचं फ्रिक्शन आहे रोलिंग फ्रिक्शन. एक वस्तू एका सरफेस वरती दुसरी वस्तू रोल करते, गोल 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 फिरत जाते, तेव्हा पण तर घर्षण होणारच आहे. थोडं, सगळ्यात थोडं होते पण होणार तर आहेच, राईट? सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड रोलिंग फ्रिक्शन. सो स्टॅटिक फ्रिक्शन, स्लाइडिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, असे फ्रिक्शनचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. आता माझा एक प्रश्न आहे, जसं जसं आपलं सायन्स ऍडव्हान्स होत चाललेलं आहे, तर आधी आपण काय करायचं तुम्हाला माहितीये मुलांना? चला तुम्ही सांगा मला हे. तुमच्या आजीला किंवा आजीच्या पण आईला, म्हणजे तुमच्या पर आजीला, पणजी आपण मराठीत ज्याला म्हणतो, तुमच्यापैकी किती जणांनी तुमच्या पणजीला बघितले? कारण काय काय जणांचे ते लवकर वारले वगैरे पण असतील, जसं मी माझ्या दोन्ही पणजींना बघितलेलं होतं. अच्छा, ओमने पणजीला बघितलेलं आहे. अच्छा, ओम, तुझी जी पणजी होती ना, ती कुठे बाहेर वगैरे जाताना तिचं सामान कसं घेऊन जायची रे? माझी जी पणजी म्हणजे आजी आहे ना, तिला आता सध्या चालता येत नाही म्हणून कधी पाहिलं नाही तिला बाहेर जाताना. अच्छा, बर, मी सांगते. आपल्या जे पंजा वगैरे होते ना मुलांना, मोस्टली ना ती लोक सुटकेस बिटकेस काय वापरायचे नाहीत. ती लोक सरळ आपली एक कपडा घ्यायचा, त्याच्यात सामान टाकायचे, गाठोडं बांधायचे आणि ते जायचे. हे तुम्ही बघितलं असेल, राईट? त्याच्यानंतर ना मग आपल्या ह्या पिशव्या आल्या, त्याच्यानंतर ना सूटकेसेस आल्या, आणि आता ट्रॉलीच्या बॅग्स आल्या, ज्याला की खाली चाकं लावलेली असतात. आता मला सांगा, चाकं का लावलीत? मॅम, जेणेकरून आपण म्हणजे लोड जे म्हणजे म्हणजे आपण कमी फोर्स मध्ये लवकर घेऊन जाऊ शकतो बा. हा, आता हेच उत्तर फ्रिक्शनच्या भाषेमध्ये दे. चाकं मॅम, लावल्यामुळे काय होतंय? चाकामुळे फ्रिक्शन कमी लागल्यामुळे फोर्स बी कमी लावावा लागतो मग आपल्याला. येस, ऍब्सोल्युटली. कधी कधी आता बघा, कधी कधी जर तुम्ही बघितलं असेल की खूप जास्त ओझं असेल ना, समजा आधीच्या ज्या आपल्या नॉर्मली पेट्या पण आलेल्या बघा,
सामान ठेवायच्या पेट्या होत्या ज्याला काही चाकं बिकं नव्हती. आणि मग खूप ओझं असेल ना, खूप ओझं असेल तर बघा आपण काय करायचो, आधी वस्तू हलकी असली की डोक्यावर घेऊन जायचो. खूप ओझं असलं तर आपण त्याला खेचत खेचत घेऊन जायचो. कळते तुम्हाला? आधी आपण स्टॅटिक फ्रिक्शन ओव्हरकेम केलं. वस्तू हलकी असेल तर डोक्यावर घेऊन जा. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे वस्तू स्टेशनरी होती, स्टॅटिक फ्रिक्शन तिचं घालून तिला डोक्यावर घेतली आणि कॅरी केली. मग स्टॅटिक फ्रिक्शन खूप जास्त आहे म्हणून आपण तिला काय केलं, आता उचलून तर नाही घेऊ शकत, म्हणून तिला कमीत कमी स्टॅटिक मधून स्लायडिंग मध्ये आणलं. म्हणून आपण काय करायला लागलो, तुमच्या घरी पण बघा, अन्नाची म्हणजे धान्याची खूप गोणी वगैरे मोठी हेवी असेल तर आपण काय करतो, तिला असं त्या गोणीला खेचत खेचत घेऊन जातो ना, स्वतः हात लावून ओढत ओढत घेऊन जातो ना, असं उचलून घेऊन जाण्यापेक्षा असं ओढत ओढत घेऊन जातो ना जमिनीकडून आपण. मग आपण इथे काय केलं, स्टॅटिक फ्रिक्शनला कशामध्ये कन्वर्ट केलं, स्लाइडिंग फ्रिक्शन मध्ये कन्वर्ट केलं. मग हे स्लाइड करणं पण तर इरिटेटिंग आहे, कारण खूप सारा एरिया, दोन्ही वस्तूंचा खूप सारा एरिया एकमेकांशी घासला जातोय, एरिया खूप जास्त आहे. म्हणून मग आपण काय केलं, त्याच वस्तूला काय केलं, चाकं लावली. घासणारा एरिया पण कमी झाला. जमिनीच्या ऍक्च्युअल संपर्कामध्ये आता फक्त कोण आहे, चाकं. आणि ते चाकं थोडंसं एरिया घासलं जातं, त्याच्यामुळे मग काय झालं, फ्रिक्शन अजून जास्त कमी झालं. इझी, राईट? ओ 24 झाले मुलांना. थांबा, आता क्लास इथे संपूया. पटकन मी होमवर्क सांगते, तो होमवर्क तुम्ही करा. इझी होता आजचा टॉपिक. हा चॅप्टरच मुळामध्ये खूप इझी आहे, काय एवढा अवघड नाहीये. टेक्स्टबुक ओपन करा तुमचं. माझं स्क्रीन शेअर करते, तोपर्यंत तुम्ही तुमचं टेक्स्टबुक ओपन करा. केलं तो टेक्स्टबुक ओपन? माझी स्क्रीन मी शेअर केली आहे, पण ते तुम्हाला दिसायला काही सेकंड लागतील, म्हणून तुम्ही तुमचं टेक्स्टबुक ओपन करा. त्याच्यामध्ये फ्रिक्शन वाला पार्ट दिसतोय तुम्हाला, फ्रिक्शन इन सॉलिड्स 6.9. हा, फ्रिक्शन इन सॉलिड्स. त्याच्यानंतर 6.9.1 ओरिजिन ऑफ फ्रिक्शन, टाइप्स ऑफ फ्रिक्शन. हे बघा, स्टॅटिक वगैरे हे सगळं मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं. स्टॅटिक फ्रिक्शन, लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सेकंड, कायनेटिक फ्रिक्शन, लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. हे थोडस फक्त वाचून काढा. रोलिंग फ्रिक्शन, जे आता मी जस्ट एक्सप्लेन केलं, हे वाचून काढा. ह्याच्या बदला आता फक्त मधला भाग जो ह्यांनी सूत्र वगैरे दिलेत ना, तो आपण फक्त नाही केलाय, तो आपण आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये करूया आणि त्याच्यावरची गणित पण सोडूया. ठीक आहे? हे फक्त म्हणजे राहिलेला धडा जो आहे तो पूर्ण वाचून काढा. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू आणि मग आपला चॅप्टर संपेल आणि आपण त्याच्यावरची मग गणित पण सोडूयात. ठीक आहे? ऑल गुड? सगळ्यांना समजलं काय करायचंय? येस मॅम. ठीक, ओके, ग्रेट, चालेल. Yes, ma'am. फक्त आज बघा छोटासा होमवर्क दिलाय, धडा नुसतं वाचून काढा. मला वाटतं आता आपला क्लास परवा दिवशी असेल, मग त्यावेळी दिवशी आपण हा धडा संपू. ओके, चला बाय मुलांनो, गुड नाईट. गुड नाईट. Good night. बाय, गुड नाईट.